हरिओम. आज मंगळवार, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती 28 मे 2024 शके 1946. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत, प्रपंच देवाचा मानून करावा. अमुक एक हवं किंवा अमुक एक नको असं न वाटणं याचंच नाव वैराग्य. संकटकाळी हे संकट नसावं असं न वाटता परमेश्वराचं स्मरण असावं आणि त्याच्याजवळ हे मागावं की देवा, मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा देऊ नकोस. देहाला मुद्दाम कष्ट देऊ नयेत, पण जेव्हा ते आपोआप येतात तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत. पुरुरव्याने दुष्कृत्य केलं आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झालं, तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावं का सत्कृत्य? तरीही वैराग्य प्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नव्हे, हे खरंच आहे. आपण शास्त्राविरुद्ध कर्म करू नये आणि दुसऱ्यांनी केलं तर नावं ठेवू नयेत. न जाणो परमात्म्याची इच्छा असेल तर त्यातूनच चांगलं होण्याचा संभव आहे. प्रपंच मिथ्या मानावा आणि जो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काही अर्थ आहे का? तो जसा असेल तसा असू द्यावा. नाटकात नट जसं काम करतो त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपलं काम करावं. तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही, सद्गुरूच तो तुमच्याकरता करीत असतात. तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये. जे होईल त्यात आनंद मानित राहावे. सद्गुरू दर्शनाने पूर्वकर्म पाप जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आणि आनंदात असावं. प्रपंच देवाचा मानून अभिमान रहित करणं, तो करणं हा परमार्थ आहे. परमेश्वराचं स्मरण ठेवून तोच करता आहे असं मानणं आणि सर्व काही त्याच्याकरता करणं म्हणजे देवाला अर्पण केल्यासारखंच आहे. फक्त कर्माच्या शेवटीच कृष्णार्पण म्हणणं म्हणजे इतर वेळ त्याला विसरला असं नाही का होत. देवापाशी मला तू आपला म्हण, हे मन तुझ्या चरणी अर्पण केलं, मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न हो असं मागावं ना. नाहीतर तो जो राज्य द्यायला समर्थ आहे त्याच्याजवळ किरसुणी मागितल्याप्रमाणे होईल. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो आणि आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते हां, परंतु त्यामुळे पुढचा सगळा प्रवास, पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचं स्मरण केलं तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होतं. तू जे देशील ते मला आवडेल असं आपण भगवंताला सांगावं आणि भगवंताचं अखंड स्मरण ठेवावं. यापेक्षा भगवंताच्या जवळ जायला दुसरा मार्ग कोणता असणार? ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमार्थ होतो. ज्याचा पाठीराखा अभिमान आहे तो प्रपंच आहे असं समजावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.